उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर आहे। उबाठाकडून नागपुरात रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलेले। मंदिरासमोरील रस्त्यावरच उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। अयोध्येतील चोरीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न आहे। शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत मुख्यमंत्री फडणवीसांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर मंदिरासमोरील रस्त्यावर उद्धव ठाकरेंची सभा ही होणार आहे। अयोध्येतील चोरीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। तर ठाकरे गटाकडून नागपुरात आज रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आज नागपूरमधलं राजकीय वातावरण तापणार असं सध्या दिसून येतंय। तर संजय राऊत हे नागपुरात पोहोचलेले आहेत। संजय राऊतांकडून या आंदोलन स्थळाची पाहणी ही करण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर रामरक्षा पठण आणि त्याचबरोबर महाआरती केली जाईल। या सगळ्या संदर्भात रामनगर राम मंदिर पुजारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। युबीटी कडनं ज्या रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ज्या होणार आहे त्या मंदिरात आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे शेवटच्या टप्प्यात संपूर्ण तयारी जी आहे ते सुरू आहे। एकूणच जर बघितलं असेल तर झेंडूच्या फुलाने संपूर्ण मंदिर जे आहे ते सजवलेले आहे। असं वाटत आहे की रामनवमीची तयारी सुरू आहे। अशाच प्रकारचे जे आहे दृश्य सध्याच्या घडीला मंदिरात पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत येथील पुजारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जे आहे ते विचारू घ्या मंदिराचा काय इतिहास आहे, काय सांगाल मंदिराचा काय इतिहास आहे? जय श्रीराम। मंदिराची स्थापना ही 1958 मध्ये गोळवळकर गुरुजी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झालेली आहे मंदिराची। आणि मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंदराव पुराणिक यांनी इथे अथक मेहनत घेऊन मंदिराची स्थापना केली आहे। मंदिरात रोज धार्मिक उत्सव होतात। रोज संध्याकाळी रामरक्षा तर ही उद्धव साहेबांनी आज होईलच, पण इथे वर्षानुवर्ष आरतीनंतर रोज रामरक्षा होते। काय मूर्ती सुरुवातीला ज्या गोविंदराव पुराणिक यांना मूर्ती जो जयपूरहून आणली त्यावेळेस अनेक त्यांना परिश्रम करावे लागले। गोळवळकर गुरुजी यांचा इतिहास या मंदिराला लागला। एका अर्थानं असं म्हणता की संघ परिवारातला इतिहास या संपूर्ण मंदिर परिसराला लागला। काय ते कथा आहे, काय सांगतात? कथा म्हणजे त्यावेळेस गोळवळकर गुरुजी जे द्वितीय सरसंघचालक होते त्यांच्या हस्ते एक मोठी व्यक्ती म्हणून त्यांच्या हस्ते इथं मंदिराची प्रतिष्ठापना झालेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे। त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या।